हे बघा mydream.com टाकल्यानंतर पुढे आपल्याला आपल्या कंपनीचं पेज बघायला मिळतं। त्यानंतर आपला आयडी कसा ओपन करायचा तर हे बघा ह्या 3 लाईन्सवर क्लिक करायचं। इथे खाली लॉग इन आणि साइन अप ऑप्शन दिलेले आहेत त्यावर क्लिक करायचं। आपला आयडी पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन या ऑप्शनवर क्लिक करायचं। त्यानंतर आपला आयडी ओपन होतो। आता हा माझा आयडी। तर आता आयडी ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी दिसतंय माझा जो प्लॅन आहे माझा आयडी या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे। त्यानंतर प्लॅन डायमंड आहे, केवायसी व्हेरीफाय आहे। खाली हे बघा 7800 हे माझं 2 दिवसाचं इन्कम आहे। ज्या पद्धतीने तुम्ही 7 दिवस काम कराल 7 दिवस जे काम कराल त्या ठिकाणी वॉलेट तुमचं इथे जमा होताना तुम्हाला दिसेल आणि 7व्या दिवसानंतर दर मंगळवारी आपलं पेमेंट येतं तुम्हाला माहिती आहे। तर पेमेंट आल्यानंतर जे टोटल पे आउट किंवा टोटल अर्निंग मध्ये ती अमाउंट जाते आणि वॉलेट आपलं 0 होतं। त्यानंतर बघा केवायसी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। या ठिकाणी 3 लाईन्स जे तुम्हाला दिसते त्या 3 लाईनवर क्लिक करायचं। त्यानंतर आपला डॅशबोर्ड पूर्ण ओपन होतो आणि सर्व डॅशबोर्डवर आपल्याला हे बघा प्रोफाईल म्हणजे आपली ही जी प्रोफाईल आपण बघतोय त्यानंतर केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन आपली जे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक आहे त्यावरची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी भरायची आणि आधार, पॅन आणि पासबुक अपलोड केल्यानंतर सबमिट करायची घाई करू नका। पूर्ण 1 ते 2 मिनिटं थांबून घ्या। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर 1 ते 2 मिनिटं थांबून घ्या आणि त्यानंतर तुम्ही सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी केवायसीचा येस सक्सेसफुलचा मेसेज येईल। पण या ठिकाणी जसं माझं अप्रूव्ह दिसतंय म्हणजे माझी केवायसी झालेली त्या पद्धतीने तुमचं केवायसी तुम्हाला तिथे कसं दिसेल पेंडिंग दिसेल। 2 ते 3 दिवस ते पेंडिंग दिसतं आणि त्यानंतर तुमचं केवायसी सक्सेसफुल होतं। आता त्यानंतर बघा केवायसी नंतर इथे हे लॉग आउटचं ऑप्शन आहे। समजा तुम्हाला तुमचं आयडी आता सगळं तुमचं बघून झालंय, समजा आयडी, तुमचं वॉलेट इन्कम, तुमचं केवायसी करून झालंय, तुम्हाला लॉग आउट करायचं असेल तर या लॉग आउटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा आयडी क्लोज करू शकतात। आणि जर दुसरं कोणाचं तुमच्या फॅमिली मेंबरचा सुद्धा तुम्हाला जर आयडी या ठिकाणी बघायचा असेल तर तुम्ही सेम अशा पद्धतीने त्यांचा पण आयडी तुमच्या फोनवर ओपन करू शकतात आणि लॉग आउट केल्यानंतर तुम्ही परत दुसरा आयडी बघू शकतात। त्यानंतर पुढे हे बघा प्रोडक्ट, या प्रोडक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या कंपनीचे सर्व काही प्रोडक्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे। 1 2 3 असे पेज आहेत। पुढे अशा पद्धतीने तुम्हाला प्रोडक्ट बघायला मिळतील। त्यानंतर पुढे जे तुमच्या अंडर तुम्ही मेंबर्स जॉईन कराल ते मेंबर्स तुमच्या खाली कोण कोण आहे, कोणत्या बाजूला आहे, लेफ्टला की राईटला, हे कसं बघायचं तर या ठिकाणी बघा रिपोर्टचं ऑप्शन आहे। त्या रिपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे बघा इथे डाऊन लाईन, लेफ्ट डाऊन लाईन आणि राईट डाऊन लाईन असं येतं। मग या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमच्या अंडर असणारे व्यक्ती या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। त्यानंतर हे बघा जिनिओलॉजी ट्री, यानुसार सुद्धा आपण आपल्या अंडर असणाऱ्या व्यक्तींना बघू शकतो, जे मेंबर्स असतील त्यांना बघू शकतो। आता हे बघा या ठिकाणी हे माझं नाव आणि हा माझा पॉवर लेग म्हणजे तुमच्या लेफ्ट साईडने किती मेंबर्स आहेत किंवा किती अमाऊंट तुमची आहे म्हणजे किती पीव्ही तुमचे आहेत आणि राईट साईडने किती आहे हे तुम्हाला दिसेल। त्याचबरोबर हे बघा लेफ्ट साईडचे मेंबर सुरुवातीला आपल्याला दिसताना हे 5-5च दिसतात। जर तुम्हाला त्याच्या खालचे बघायचे असेल तर आता सपोज हा लास्टवाला जो मेंबर आहे ना त्याच्या नावावर क्लिक करायचं। त्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या साईडचे पुढचे मेंबर्स बघायला मिळतात। अशा पद्धतीने तुम्ही डॅशबोर्डची माहिती घेऊ शकता। केवायसी कसं करायचं, जिनिओलॉजी ट्री कसा बघायचा आणि प्रोडक्ट कसे बघायचे, त्यानंतर रिपोर्टमध्ये जाऊन आपल्या डाऊनलाईन कशा बघायच्या।